नमस्कार. सर्वांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेचे आता सर्वांना 7,500 रुपये वाटप सुरू झाले आहे. बघा, 7,500 रुपये वाटप सुरू झाले आहे. ही जी माहिती आहे पूर्णपणे सत्य आहे, कारण मी तुम्हाला डायरेक्टली प्रूफ दाखवणार आहे. अनेक महिलांच्या खात्यात 7,500 रुपये आता टाकण्यात आलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला सांगतो. तसेच मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. बघा, मोबाईल वाटप, तर मोबाईल वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे. मोबाईल वाटपचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर मोबाईल वाटपचे फॉर्म सुरू झाले आहेत, त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या जबरदस्त अपडेट आणि खुशखबर आपण बघणार आहोत. चला, आपण आता संपूर्ण माहिती बघूया. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, महिलांना एकूण मिळाले 7,500 रुपये. आता अनेक महिलांना 7,500 रुपये भेटलेले आहेत. तसेच कदाचित काही महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसेच आले नाहीत, त्यांच्याबद्दल पण सांगतो. त्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. आता हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. राईट. तर राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी, बघा, राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या 2 हप्त्याची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1,500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये आले होते. ओके. तर अनेक महिलांना 4,500 आलेले आहेत, कारण त्यांना पहिले 3,000 रुपये भेटले नव्हते. त्यामुळे त्यांना 3 महिन्याचे 1,500 1,500 1,500 असे 4,500 रुपये त्यांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत. आता महत्त्वाची माहिती बघा, पुढे पहा. आता महत्त्वाची माहिती, ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये देण्यात आले होते. आता त्यानंतर आता ऑक्टोंबरमध्ये महिलांना एकूण 3,000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7,500 रुपये मिळाले आहेत. बघा, सर्व माहिती तुम्हाला आता नीटपणे समजली असेल की या अपडेटमध्ये महत्त्वाची माहिती काय होती. तसेच ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी पण महत्त्वाची माहिती आहे. आणि तसेच मोबाईलचे फॉर्म सुरू झालेले आहेत. बरं, मोबाईलबद्दल पण सर्वात मोठी अपडेट आलेला आहे, खुशखबर आहे सर्वांसाठी. ती माहिती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. फक्त हे पहा, जी माहिती मी तुम्हाला आता दिली, तर इथे तुम्हाला काय सांगितलं की महिलांना एकूण मिळाले 7,500 रुपये. 7,500 रुपये तुम्हाला मी सांगतो आता ही गोष्ट. हे बघा, पहिले तुम्हाला 3,000 रुपये भेटले. 3,000 रुपये भेटले, राईट. पहिले 3,000 रुपये भेटले. त्यानंतर तुम्हाला 1,500 रुपये आले. ओके, 1,500 रुपये आले. काही महिलांना डायरेक्टली 4,500 रुपये आलेले आहेत. राईट. आता ज्यांना पहिले 3,000 भेटलेले आहेत, त्यानंतर 1,500 भेटले आणि परत आता त्यांना 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. म्हणजे किती झाले, 3,000 आणि 3,000 6,000 आणि 1,500 7,500. बघा, 7,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत. आणि ज्यांना पहिले 4,500 रुपये भेटलेले आहेत त्यांना आता 3,000 रुपये भेटत आहे. ओके. तर बघा किती झाले, हे 500 आणि 4 आणि 3 7, जवळपास 7,500. तर सर्वांना 7,500 रुपयेचा इथे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलेला आहे. आता हो, ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांनी काही काळजी करू नका, तुमचे पैसे पण येऊन जाणार आहेत. तसेच महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. बघा, KYC करण्याचे आव्हान देण्यात आलेलं आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, हे बघा काय म्हटलं आहे, ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे अशाच महिलांना बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. तर ज्यांचं आधार लिंक आहे बँकेला त्यांच्याच खात्यावरती पैसे जमा होत आहेत. त्यामुळे तुम्हाला आधार जे आहे, आधार तुम्हाला बँकेशी लिंक करणं फारच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही eKYC नावाचा फॉर्म भरा, तर तुमचं काम होऊन जाईल. बँकेत जाऊन तुम्हाला ते करावं लागणार आहे.
बघा आता त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तर राज्य सरकारकडून हे आवाहन करण्यात आलं आहे. तर तुम्हाला KYC करावीच लागणार आहे, तेव्हाच ते होणार आहे. आलं लक्षात. चला आता आपण मोबाईल संदर्भात माहिती बघणार आहोत. मोबाईल गिफ्ट बघा, दिवाळीपूर्वी भाऊबीज गिफ्ट म्हणून तुम्हाला आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये पाठवण्यात येत आहे. राईट. आता तुम्हाला मोबाईल देखील भेटणार आहे. मोबाईल ओके. तर मोबाईल पण भेटणार आहे, परंतु यामध्ये काही अट आहे. काही किंचितच महिलांना हा मोबाईल भेटणार आहे. कोणाला भेटणार आहे त्याबद्दल आता सर्व काही आपण समजून घेणार आहोत. पाहता महत्त्वाची माहिती. पहिले त्या अगोदर आपण एक छोटीशी अपडेट बघणार आहोत. हे बघा, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, PM मोदी समोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी. लाडकी बहीण योजना बंद होईल अशा अनेक बातम्या तुम्ही रोज बघत असाल, परंतु यावर मुख्यमंत्री साहेबांनी गॅरंटी दिलेली आहे आणि PM मोदी समोर गॅरंटी दिलेली आहे की योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि कधीच ही योजना बंद होणार नाही असे ते मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. चला आता मोबाईल संदर्भात अपडेट बघूया आपण. सर्वात मोठी अपडेट आहे. हे बघा, ही जी माहिती आहे ही माहिती समोर आलेली आहे आणि सर्वात मोठी अपडेट फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत आहे. बघा, राज्य ग्रामीण अभियानांतर्गत 2,400 महिला कार्यरत असणाऱ्या, बघा आता ही माहिती आहे आलेली. उदय सामंत साहेबांनी जे बोललं होतं त्याबद्दल ही अपडेट आहे बरं. कारण राज्य ग्रामीण अभियानांतर्गत 2,400 महिला कार्यरत, त्यांनाच मोबाईल वाटप होणार आहे. तर उदय सामंत कोकणात याबद्दल बोलले होते. तर 2,400 फक्त आणि राज्य ग्रामीण अभियानांतर्गत महिला कार्यरत असणे गरजेचे आहे. अशा 2,400 महिलांना मोबाईल वाटप होणार आहे आणि उदय सामंत कोकणात याबद्दल बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला फॉर्म वगैरे काहीच भरण्याची गरज नाही. बरोबर हे फॉर्म तुम्हाला वाटप होणार आहेत, मोबाईल फोन वाटप होणार आहेत आणि यासाठी 2,400 महिलाच निवडण्यात आलेल्या आहेत राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत महिला. ओके. तर अशी ही अपडेट होती. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. तर लाडकी बहीण योजना तसेच मोबाईल वाटप संदर्भात सर्व अपडेट मी तुम्हाला दिलं आहे. तर बघा, मोबाईल वाटप संदर्भात जी माहिती होती हीच माहिती आहे, जास्त यामध्ये दुसरं काही माहिती नाही. आलं लक्षात. कारण फक्त उदय सामंत साहेबांनी कोकणात याबद्दल फक्त घोषणा केलेली आहे. आलं लक्षात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.